श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आराध्य देवीचं पवित्र स्थान. स्वागत आहे यस लॉर ब्लॉगमध्ये. चला 2026 मध्ये आई तुळजाभवानी मंदिराची संपूर्ण सफर, दर्शन आणि महत्त्व जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यस लॉर ब्लॉग्समध्ये. आज आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या पवित्र मंदिराला भेट देणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुळजाभवानी मंदिराचा इतिहास. तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आई तुळजाभवानीला आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून शेकडो वर्षापासून भक्तीचे केंद्र आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मोठे भरते आणि संपूर्ण परिसर भक्तांनी गजबजून जातो. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानी. महाराष्ट्राच्या इतिहास. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानी यांचे नाते अत्यंत श्रद्धेने पाहिले जाते. महाराज देवीचे परमभक्त होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतल्याचा उल्लेख अनेक परंपरांमध्ये आढळतो. भवानी तलवार याबाबत विविध ऐतिहासिक मते आणि लोकपरंपरा आहेत. त्यामुळे या विषयाकडे श्रद्धा आणि इतिहास या दोन्ही दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे. मंदिराची सफर. मंदिरात प्रवेश करताच दगडी बांधकाम, दीपमाळ आणि भक्तिमय वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य गाभाऱ्यात आई तुळजाभवानीचे दर्शन होते. दर्शनासाठी रांगेची सणासुदीच्या काळात गर्दी जास्त असते, त्यामुळे वेळेचे नियोजन करून जाणे योग्य ठरते. मंदिर परिसरात प्रसाद, पूजेचे साहित्य आणि स्थानिक दुकाने आहेत. तिथे कसे पुणे ते तुळजापूर सुमारे 290 ते 300 किलोमीटर अंतर आहे. त्याच्या जवळची ठिकाणे तुळजापूर बाजार, स्थानिक प्रसाद दुकाने, सोलापूर शहर, नळदुर्ग किल्ला. महत्त्वाच्या टिप्स. सकाळी लवकर दर्शनासाठी जा. गर्दीच्या दिवशी पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तू सोबत ठेवा. मंदिराचे नियम पाळा आणि परिसर स्वच्छ ठेवा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा. मित्रांनो, आई तुळजाभवानी मंदिराची ही संपूर्ण सफर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यस लॉर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराची संपूर्ण सफर करणार आहोत. जय भवानी, जय शिवराय.